हॅलो, नमस्कार. तर पंचमीनिमित्त आम्ही गावाला गेलते. पंचमी खूप भारी वाटते. गावामध्ये पंचमी बघायला, खेळायला खूपच भारी. शहरामध्ये काही एवढं वाटत नाही. पंचमी आहे म्हणून वाटत नाही. सण आहे म्हणून असं वाटत नाही म्हणजे शहराकडे. तर गावाकडे खूप भारी वाटते, छान वाटते. आणि नंतर आम्ही पंचमीच्या दिवशी सकाळी कामे वगैरे आवरून पुरणपोळीचा स्वयंपाक करून 2:30 वाजताच आम्ही शेतामध्ये आले. तर आमच्या शेतामध्ये आले वारुळाला. तर इथं वारूळ काही नव्हते. आम्ही शोधलं खूप वारूळ आणि इथं वारूळ होतं आणि गवत बाजूला सारून आणि पूजा वगैरे केली. तर माझ्या 2 बहिणी आणि माझी आई, तर आम्ही असे चौघी मिळून आले वारुळाला. तर कारण आम्ही लवकर आले तर भरपूर आभाळ हे आलं होतं, तर संध्याकाळी भरपूर असा पाऊस येईल म्हणून आम्ही लवकरच आले होते. आणि शेत आणि घर आमचं जवळच आहे. तर त्याच्यामुळे काही एवढं टाईम नाही लागत. अर्ध्या तासात आम्ही परत जाऊ शकते. तर आम्ही पाऊस नाही आल्यामुळे तरी पण आम्ही 2 तास शेतामध्ये फिरले आणि खूपच भारी वाटत होतं शेतामध्ये सगळीकडं असं हिरवं-हिरवं. तर शेतामधून काही निघावंसं वाटत नाही. तर खूपच शेतात छान वाटते. तर माझी पूजा झालेली आहे. तर ही माझी आता आई पूजा करत आहे. तर आमच्या शेतात जवळ असल्यामुळे आम्ही सगळेच आलेले आहे. बाळाला पण घेऊन आले. बहिणीचं बाळ छोटंसं आहे. तर त्याला पण घेऊन आले. ही बहीण आहे आणि दुसरी एक बहीण आहे आणि सगळे मिळून असं आम्ही आमच्या शेतामध्ये आले. पंचमी हा सण गावाकडे जिकडे बघेल तिकडे असे झोकेच झोके खूपच भारी वाटते असं. तर असं लहानपणीचं बालपण आपलं आठवते. गावाकडे गेल्याच्यानंतर माझ्या माहेरी गेलते मी पंचमीला. ही माझी छोटी बहीण आहे. तर आणि नंतर आम्ही पूजा वगैरे केली आणि नंतर असं शेतामध्ये आले. तर हे वडिलांचं शेत आहे माझ्या. तर असं शेतामध्ये फिरायला आले शेतामध्ये. तर खूप भारी वाटते. शेतामधून निघावंसं वाटत नाही. कसं हिरवं हिरवं झाले सगळीकडे. आणि बहिणीचं छोटंसं बाळ, तिला पण घेऊन आले. तर ही मुलगी आहे आणि 2 बहिणी, माझी आई आणि शेत आणि घर असं जवळ असल्यामुळे आम्ही सगळे आले. शेतात पण फिरून जाणं होते. तर खूपच भारी वाटत होतं शेतामध्ये. बघू शकताय सगळीकडे अशी सोयाबीन शेती आहे आणि हे माझ्या आजी-आजोबा आणि माझ्या भावाचा इथं हे मंदिर आहे छोटंसं. कारण इथं पण आम्ही पूजा केली, नैवेद्य वगैरे ठेवला. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आम्ही 4-5 बहिणीच आहे, भाऊ नाही. आणि शेतामध्ये आल्याच्यानंतर इथं मिरच्याचे झाडं होते. तर आई म्हणत होती, "मिरच्या तोडून घे." तर एक गोळ्या केलेल्या आहेत मी मिरच्या. एक 5-6 झाडं आहेत. तर मिरच्या गोळत खूपच भारी वाटते शेतामध्ये फिरायला काय खूपच. आणि सगळीकडे बघू शकताय पूर्ण सोयाबीनची शेती आहे ही. जिकडं बघेल तिकडं सोयाबीनच आणि हिरवंगार मिरच्या वगैरे तोडून झालेल्या नंतर पाव किलोच्या मिळाल्या आहेत आणि त्या घेऊन मग नंतर आम्ही इथं थोडासा वेळ बसलेली आहे. आणि शेत पण तसं आणि मी पण त्याच कलरची साडी वगैरे, तर सगळं हिरवंच झालं होतं. आणि माझ्या बहिणी मला हसत होत्या, "शेत आणि तू सगळं सारखं दिसतंय." मागच्या वेळेस आली तर छोटी होती आणि एका 8-15 दिवसातच एवढी मोठी सोयाबीन झाली. बघू शकताय कसली भारी आलेली आहे. खूपच छान. तर पूर्ण ही सोयाबीनची शेती आहे. खूपच भारी वाटते आणि पाऊस पण येते काय की आभाळ पण असं भरपूर आले. तर आता आम्ही घराकडे जाणार आहे. थोडा वेळ बसणार आहे, नंतर जाणार आहे. एवढा काही पाऊस येणार नाही असं. श्रावण महिन्यात हा खूपच भारी वाटते. हिरवागार सगळीकडे. तर आता आम्ही समोर जाऊन थोडंसं बसावं म्हणले तर येणार आहे. इथं एक छोटीशी झोपडी आहे आणि थोडा वेळ थांबणार आहे आणि नंतर मग घरी जाणार आहे. तर ही माझी आई आहे आणि थोडा वेळ आम्ही इथं बसले आणि बाळ छोटंसं फोटो काढायला लागले. बघू शकताय खूपच भारी वाटते शेतामध्ये. तर हा एक कलटुल्याची इला आहेत बघू शकताय. तर हे कलटुले तोडलेत मी. आमच्या इकडे कलटुली म्हणतोय आम्ही, पण तुमच्याकडे काय बोलतात? तर मी भरपूर असे गोळा केलेले आहेत. तर 1 किलोचे तर गोळा केले आणि 4-5 ठिकाणी वेल आहे करटुल्याचा. तर असं बघून गोळा करायला लागते आणि झाडामध्ये असे लपलेले असतात, तर असं सारखं याला बघायला जरा वेळ लागते. तर मी असं बघून भरपूर असे गोळा केलेत 1 किलोच्या जवळ. तर माझी आई पण तेच शोधती. तर असं इकडं-तिकडं बघून असं घ्यायला लागते. तर असं असे 4-4 घेऊन असं गोळा केलेत मी. तर मुलगी पण आता घरी जायचं म्हणत होती. कंटाळा आला आता. तर बसले इथं. थोडा वेळ बसायचं म्हणले आणि जाऊया घरी मग. आणि कलटुल्याची भाजी पण खूपच भारी लागते. खूपच आयुर्वेदिक आहे ही भाजी कलटुल्याची आणि याच श्रावण महिन्यात मिळते. एरवी कधी मिळत नाही. तर खायला पाहिजे हे.
तर आमच्या शेतात असल्यामुळे मी काही कधी विकत घेत नाही, शेतातलंच तोडून आणते आणि भाज्या बनवते. विकत घ्यायला मी काही कधी विचारले नाही कसा रेट वगैरे आहे. तर शेतामध्ये असल्यामुळे 5-6 वेल आहेत, तेच मी असं फिरून फिरून घेतले. तर आता आम्ही घरी निघालेले आहे. तर मुलं पण आता पाऊस पण येईल असं म्हणत होते आणि आता आम्ही घरी निघाले. तर त्या समोर गेल्यात आणि मी एकटीच मागे थांबले होते, तेच करटुले बघत. मला फार भाजी आवडते आणि आमचा राजा पण सोबतच आहे, सोयाबीननं फिरते. सोयाबीन पूर्ण असं हिरवं झाल्यामुळे कुठं जास्त फिरता पण येत नाही. आणि नंतर मग आम्ही गाव आणि शेत जवळच असल्यामुळे रोडवर आम्ही जाताना आमचा कासार मिळालेला आहे. तर आमच्या आजोबापासून हा आमचा कासार आहे. तर आम्ही शेताकडे आल्यामुळे तो हे आम्हाला शेतात घरी जायच्या वाटेवर दिसला. नंतर आम्ही बांगड्या वगैरे घेतल्या बघू शकताय. तर आम्ही असं रस्त्यालाच बांगड्या वगैरे भरून, तर आम्ही नकोच म्हणत होते, पण आई म्हणत होती नाही पंचमीला भरायच्याच असतात, म्हणून आम्ही बांगड्या वगैरे घेतल्या, ज्या पाहिजे त्या गोट वगैरे बांगड्या असं भरल्या. तर आम्ही रस्त्यातच बघू शकते, रस्त्याच्या पलीकडे शेत आहे आणि रस्त्याच्या अलीकडे गाव आहे. तर काही एवढं अंतर नाही, जवळच आहे, पण आमच्या शेतातच भरल्यासारखं झालं हे. तर असे तिथंच आम्ही बघत होते आणि कारण आम्ही शेताकडे आल्यामुळे ते कासार येऊन गेला. तर शेतात आम्हाला जाताना दिसला, तर आम्ही तिथंच बांगड्या वगैरे भरल्या. तर हा कासार माझ्या आजोबाच्या तेव्हापासून आहे. प्रत्येकाच्या लग्नात एकच कासार बदलायचा नाही, तो म्हणजे तो एकच, असं गावाकडं पद्धत आहे. आणि यांचे पप्पा यायचे, आता याचा मुलगा येतो हे. तर खूपच ओळखी आहेत. आणि नंतर मग खाली आले थोडंसं, तर मग ही हळदीची शेती आहे बघू शकताय. आणि हळदीची शेती आहे, तर याच्या पूर्ण अशी शेपू टाकलेली आहे, कोथिंबीर आणि शेपू हळदीमध्ये. तर जाताना थोडंसं शेपू घेतलेली आहे आणि कोथिंबीर ताजी ताजी जेवढं लागते तेवढंच नेते त्यांनी, जास्त काही नेऊन असं सुकून टाकत नाही. जेवढं 2 दिवसापुरतं न्यायचं तेवढंच हे करायचं. बघू शकता शेपू पण एवढी भारी आलेली आहे. तर माझी आई म्हणजे थोडीशी घे, आणि मी पण घेतली. मला कोथिंबीर फार आवडली, अशी कवळी कवळी छान एकदम हिरवीगार कोथिंबीर आहे. आणि शेपू पण घेतली थोडीशी, जेवढं लागली तेवढीच घेतली. आणि खूपच गावाकडे माणसं मायाळू, की एवढी हे नको, प्रत्येक कोण येईल त्याला असं पिशवी भरून देणारच. बघू शकता कोथिंबीर कसली हिरवीगार आहे, मला फार आवडते कोथिंबीर. तर मी आज थोडीच नेणार आहे आणि मग घरी जाताना माझ्या मी भरपूर घेऊन जाणार आहे कोथिंबीर, 15 दिवस टिकेल अशी. शेतातली ताजी ताजी कोथिंबीर. आणि ही शेपूची भाजी आहे, सोयाबीन याच्यामध्ये टाकलेली, सॉरी हळदीमध्ये. बघू शकता माझी आई घेते. तर ही शेपूची भाजी आणि खूपच चवीला तर इतकी छान आहे, खूपच चव भारी लागते. कोणाला आवडत नाही, पण मला फार आवडते. आमच्या घरात आवडत नाही जास्त शेपूची भाजी, पण मला आवडते. तर मला पाहिजे तेवढी घेऊन आली आणि गावी पण इकडं येताना पण भरपूर घेऊन येणार आहे. तर मग आमच्या शेतातच जवळच असं महूळ आहे, मध. तर माझे वडील म्हणत होते की थांबा इथं थोडं तुम्हाला मध देते. तर आम्ही इथं रोडवर थांबलेले आहे. तर मग त्यांनी बघू शकता हे असं धूर देते तर, आणि मग ते काढतात, माश्या उडून जातात धूर दिल्याच्या नंतर. तर असं तर बिडी ओढून माझे पप्पा असं धूर देतात आणि माश्याला उडवले. आणि हे बघू शकता हा एवढा एवढा मध निघालेला आहे. तर आता हे मध घेऊन मी घरी चाललेले आहे. तर मुलं खातेत म्हणून त्यांनी नको म्हणत होते, तर पण त्यांनी मुलं खातेत म्हणले. तर मी घरी आल्याच्या नंतर बघू शकता हा मध किती भारी असं झालं आहे. पण या आता एवढा घट्ट नसते म्हणे श्रावण महिन्यात, तरी पण मी थोडंसं घेऊन आली, मुलांना दिला, मुलांनी पण आवडीनं खाल्ला. आणि तर घरी आल्यानंतर मग आमच्या दारातच झोके बांधले होते, लिंबाचं झाड आहे. तर झोके आम्ही खेळले, जास्त नाही पण एक थोडा वेळ खेळले असे. आणि हा माझा भाऊ आहे आणि झोका देते मुलीला. तर खूप भारी वाटते गावाकडे पंचम बघूनच, खूपच भारी वाटते. खूप एन्जॉय करतात गावाकडे मुले बायका सर्वजण सण असे. आणि आम्ही झोका असे खेळले. आईच्या दारातच लिंबाचं झाड आहे, वडाचं लिंबाचं, तर त्यालाच असं झोके बांधले होते. भरपूर एन्जॉय केले बघू शकताय. छोटे छोटे मुलं झोके खेळण्यासाठी नंबरवारी थांबतात, हे माझा नंबर तुझा नंबर म्हणून. माझी आई पण खेळते, ते खेळायचे असतात 5 झोके म्हणून सर्वजणच खेळतात. अजून काय बायका आल्या नाही तर संध्याकाळचं येतात खेळण्यासाठी ते. तर झोके वगैरे खेळून आम्ही आता स्वयंपाक करायचा आहे. तर आता चालले आता घरी. आम्ही घरी आल्याच्या नंतर मग
सकाळचं झालं होतं, फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या. तर आईनं मग आल्याच्यानंतर आईनं पुरणपोळी बनवलेली आहे. तर आई पोळ्या करते गरम गरम. बाकीचं आमटी वगैरे झालेली आहे. तर चुलीवरच्या खमंग अशा पोळ्या. तर माझी आई आता पोळ्या करते पुरणपोळी. तर आम्ही सकाळी पूर्ण बनवलं होतं, पोळी तेवढ्या लाटायच्या राहिल्या होत्या. तर आता पोळ्या लाटणार आहेत. बघू शकताय चुलीवरच्या अशा खमंग पोळ्या. तर बाईनं पूर्ण स्वयंपाक केला. नंतर आम्ही जेवण वगैरे केले. आणि चुलीवरचं खाण्याचं मज्जाच वेगळी असते. खरंच खूपच भारी लागते आमटी हे चुलीवरची खमंग अशी. काही एवढं आपण मन लावून नाही केलं तरी एवढं भारी लागते. खूपच आपण तर काय काय टाकतो पण एवढं भारी लागत नाही. तर गावाकडं खरंच खूपच भारी लागते चुलीवरचा स्वयंपाक. आणि मी कलटुले तोडलेले आता घरी दाखवते. हे एवढे आणलेले आहेत, लहान मोठे आणले तोडून. तर मी घेऊन येणार आहे. तर माझ्यासाठी मी. आणि पंचम झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी हा शिराळ म्हणून असते. तर गावातल्या अशा बायका येऊन तिथं गाणे वगैरे म्हणतात. तर ही शिराळ असते मध्ये. तर ही गावाकडली पद्धत आहे, सिटीकडल्या लोकांना माहिती नाही. तर ही परंपरा त्यांनी जपली जाते गावाकडे. तर याला शिराळ असं म्हणतात. पंचमीच्या दुसऱ्या दिवशी गाणे म्हणून असं खेळले जाते बायका सुवासिनी. बघू शकताय. तर असं खूपच भारी वाटते सगळ्या बायका वगैरे गोळा होऊन गाणे म्हणायचं. तर आमच्या मारुती मंदिराच्या समोरच इथं हे करतात. आणि घर पण माझ्या आईचं जवळच आहे, बघू शकताय. तर खूपच भारी वाटते गावाकडे पंचमीच भारी वाटते. आणि गाणे वगैरे म्हणून असं नंतर विसर्जन करते ते रात्री. आता विसर्जन करतात. तरी हे 4 वाजले तेव्हापासून गाणी म्हणतात बायका. तर संध्याकाळचे आता 8 वाजलेले आहेत. असं आता यांनी आता हे विसर्जन करतात. जसं आपण गणपतीला करतो तसं यांचं विसर्जन करतात नदीत किंवा विहिरीमध्ये, असं या पद्धतीने. तर आणि नैवेद्य वगैरे दाखवून पूर्ण असं खूपच भारी वाटते गावाकडे. पंचम म्हणून वाटते. पंचम कशी साजरी करतात मुलांना माहिती नाही आत्ताच्या आपल्याकडे, पण गावाकडे मुलांना पूर्ण असं माहिती असते आणि परंपरा जपली जाते. खूपच भारी वाटते पंचम म्हणून. तर मी प्रत्येक सणाला गावी जाते, जसं वेळ मिळेल तसं गावाकडे. तर अशी ही पंचम आमच्या गावाकडची कशी वाटली नक्की सांगा.